ढोकळ्याला लागली पुरणपोळीची गोडी. आय हाय. निवित इवा. पार्ट आहे 12. ओहो, न्यू पार्ट. पार्ट 11 मध्ये बघितलं होतं आपण. निवित संडेला मस्त घरात डायनिंग टेबल स्वतः रेडी करतो, फ्लॉवर्स वगैरे टाकून. आणि इवाला कॉल करून विचारतो. देन इवा रेडी असते. तर घ्यायला येऊ का विचारतो. मग इवा हो बोलते. रेडी होत असते. तर इवाचे पप्पा काहीतरी विचारतात, ज्यावर इवाला काय बोलू असं सुचतच नाही. सो आता पुढे बघू काय बोलेल आता इवा. इवाचे पप्पा तर लगेच बोलतात, बेटा हा मुलगा तुझा क्लायंट आहे ना, त्याच्याबद्दल तू आधी पण आम्हाला सांगितली आहेस ना. तर इवा बोलते, हो पप्पा, हा तोच आहे, निवित शाह, शाह कन्स्ट्रक्शनचा ओनर. तर राजकुमार विचारतात, आणि तुला पर्सनली घ्यायला येतो लंचसाठी, की बाकी कामाचं पण काही शेड्यूल आहे. तर इवाला काही बोलायला सुचत नाही. तर स्नेहल येतात आणि बोलतात, अहो तो एक गुड गेस्चर आहे, क्लायंट रिलेशनशिप चांगलं ठेवायची असते ना, आणि आपली इवा इतकं चांगलं काम करते, त्याला अप्रिशिएट करत आहे तो. आणि इवा आपली पूर्ण रेडी झाली आणि वाट बघू लागली. देन 15 मिनिटांनी इवाला मेसेज आला निवितचा, मी बिल्डिंगच्या बाहेर आहे. देन इवा तसंच फटाफट सर्वांना बाय बोलून खाली येते. तर इवा पण सेम सिच्युएशनला असते, लाईक हार्ट जोरजोरात धडधडत असतो. आणि मग बाहेर गेट जवळ येताच बघते तर स्लीक ब्लॅक कार उभी होती आणि बाजूला निवित उभा असतो कॅज्युअल शर्ट मध्ये. म्हणजेच इवासाठी पूर्ण वेगळा लुक. हाय हाय. दोघेही एकमेकांना काही क्षण बघतच राहून गेले आणि मग इवाने हाय केलं. देन निवित पण हाय करतो. देन निवित तसंच इवासाठी कारचा डोर ओपन करतो. जेंटलमेनली गेस्चर आणि इवा बसते आणि निवित बाजूने येऊन दुसऱ्या सीटवर बसतो. कार स्टार्ट झाले आणि 2 मिनिटे कम्प्लीट सायलेन्स. इवा सायलेन्स ब्रेक करत बोलते, तुम्ही वेगळे दिसत आहात कॅज्युअल मध्ये. तर निवित बघतो इवाकडे आणि बोलतो, हो संडे आहे ना म्हणून. आणि तुम्ही पण खूप छान दिसत आहे, हेअर्स वगैरे ओपन, छान दिसतंय तुम्हाला. अच्छा. इवा मस्त ब्लश करत थँक्यू बोलते आणि पुन्हा काही मिनिटे सायलेन्स असतो. तर निवित विचारतो, म्युझिक ऐकायचं का. तर इवा बोलते, हो चालेल. तर निवितने म्युझिक सिस्टम ऑन केलं आणि सॉफ्ट इन्स्ट्रुमेंटल म्युझिक चालू झालं. तर इवा विचारते, तुम्हाला कोणत्या प्रकारचं म्युझिक आवडतं. तर निवेद बोलतो, हॉनेस्टली मला फारसं म्युझिक आवडत नाही, पण इन्स्ट्रुमेंटल पीसफुल वाटतं. तर इवा बोलते, रिअली मला तर म्युझिक नाही तर जगताच नाही येत. सकाळी उठल्यापासून रात्री झोपतपर्यंत काही ना काही सुरू असतं. तर निवेद हसत बोलतो, तुम्ही सायलेन्सला कधी चान्स देता का. तर इवा विचारते, सायलेन्स काय आहे ते. तर यावर दोघेही हसतात आणि मग ट्रॅफिक सिग्नलवर कार थांबली. तर दोघांची नजर समोर होती. मग निवेद आणि इवा ऍट सेम टाइम एकमेकांकडे वळून बघितलं. नजरानजर झाली, लाईक वेळ तिथेच थांबलं की काय असं एकमेकांना बघत होते. आणि मग काही वेळाने कार हॉर्न वाजला आणि ग्रीन सिग्नल झाली. ते दोघे नॉर्मल झाले आणि निवित कार पुढे ड्राईव्ह करू लागला. अहो. दोघांच्या मनात खूप चांगली एकमेकांना घेऊन सॉफ्ट फिलिंग येऊ लागली होती. लाईक परत बघावं, परत असंच शांत सोबतच राहावं आणि अशीच वेळ थांबावी, असं सतत दोघांना मनात वाटत असतं. थोड्या वेळाने निवितने गेअर बदलला आणि इवाने पण त्याच वेळी आपला हात आर्म रेस्टवर ठेवला. त्यांचे हात टच झाले ऍक्सिडेंटली, पण इलेक्ट्रिक शॉक सारखं वाटलं दोघांनाही. तर लगेच दोघांनी हात मागे घेतला आणि एकच वेळी सॉरी बोलले. सॉरी, सॉरी. असं बोलताच एकमेकांना बघितले आणि हसले. आणि मग इवा विचारते, तुमचं घर किती लांब आहे. तर निवेद सांगतो, आणखी 10 मिनिटे खारघरमध्येच आहे. तर इवा बोलते, ओ नाईस, मी फारसे तिकडे गेले नाही पण ऐकलं खूप आहे. तर निवेद विचारतो, तुम्ही दादरमध्ये राहता ना. तर इवा सांगते, हो मी दादरला राहते. निवेद बोलतो, फॅमिली सोबत राहणं खरंच चांगलं असतं, तुमच्यामुळे कळलं मला हे. तर इवा तसंच आर्म रेस्टवर हात ठेवते, पण परत निवीच्या हातावर हात जातो. पण यावेळी दोघेही हात तसंच ठेवून एकमेकांना बघू लागतात. ओहो. आणि तसंच इवा बोलते, तुमची फॅमिली पण तुमच्यासोबत आहे. तुम्ही फक्त त्यांच्यासोबत राहायला हवं. लाइक त्या ऑफिसमधून वेळ काढून आणि स्पेशली संडेला तर बिलकुल काम करायचंच नाही. तर निवेद तसंच इवाच्या हाताकडे बघतो. वार्म, केअरिंग टच. आणि तसंच बोलतो, तुमच्यामुळे खरंच खूप चांगला बदल आलेला जाणवत आहे मला. यावर इवाला काय बोलू सुचलं नाही, तर तसंच स्माईल करते. आणि मग अशा प्रकारे थोड्याच वेळात ते शाह रेसिडेन्स पोहोचले. आलिशान सोसायटी, मोठा बंगलो. ओहो! किती मस्त ना? आणि मग इवा कारमधून बाहेर येतात, सगळीकडे बघते आणि थोडी नर्व्हस असते. लाइक इतक्या मोठ्या बंगलोमध्ये असा निवित बरोबर येणं थोडं घाबरायला होतं.
तर नेवित बोलतो इवाला, प्लीज तुम्ही एकदम रिलॅक्स राहा, घाबरू नका. आत आहेत सगळे. तर इवा हो बोलते, स्माईल करते आणि मग दोघे डोरवर येतात आणि नेवित डोरबेल रिंग करतो. तर हेतलबेन येऊन डोर ओपन करतात आणि पहिली नजर इवाला बघतात, स्माईल करत बोलतात, हाय सो क्यूट इवा, तू तर खरेखर કેટલી गोडी છે. युवाला गुजराती कळत नाही, पण हाय सो क्यूट वर अंदाज येतो की तारीफ केली आहेत. तर तसंच थँक यू बोलते. मग हेतलबेन आत बोलावतात. निवित लगेच बोलतो इवाला, की तुम्हाला गुजराती कशी काय येते? तर इवा बोलते, नाही नाही, मला गुजराती नाही येत. तर निवित विचारतो, मग थँक कसं काय बोलले? तर इवा सांगते, हाय सो क्यूट वरून कळलं काहीतरी चांगलंच बोलले सो म्हणून. अच्छा. तर सगळे हसायला लागतात. ते निवित बोलतो, किती गोड आहेस तू. खरंच असं बोलली मम्मा. तर इवा बोलते, "ओह! ओके, ओके. थँक यू हां, आंटी." देन हेतलबेन बोलतात इवाला, "ये इवा, बस, बस." आणि मेड आंटीला सांगतात इवाला पाणी द्यायला आणि मग इवा पाणी वगैरे पिते आणि पूर्ण हॉलमध्ये नजर फिरवत बघत असते सगळीकडे आणि मग थोडी रिलॅक्स होते, कम्फर्टेबल फील करते छान. देन निवेद सांगतो, "हा आहे माझा लहान भाऊ कबीर शाह, कॉलेज स्टुडंट आहे." तर इवा त्याला हाय करते. देन तोही स्माईल करत रिस्पॉन्ड करतो, "हाय." आणि मग निवित बोलतो आपल्या मम्माला, की "मम्मी, पप्पा क्या छे?" तर हेतलबेन सांगतात, "रूममध्ये आहेत." तर त्याच क्षणी ते बाहेर येतात मीन्स हॉलमध्ये. तर हेतलबेन सांगतात, "या, या. જુઓ, એવા આપણે ઘરે આવી છે. નિવિત સાથે કામ કરે છે." "हो का?" तर इवा आधी बोलते, "हॅलो अंकल, कसे आहात?" तर ललितभाई बोलतात, "मी मस्त आहे बेटा. तू कशी आहेस? घरी सगळे कसे आहेत?" तर इवा सांगते, "मी पण मस्त आहे अंकल आणि घरी पण सगळे मज्जेत आहेत." देन हेतलबेन बोलतात, "निवित तुझ्याबद्दल खूप सांगत असतो, लाइक खूप हुशार आहे, वेळेत काम पूर्ण करते, दिलेला शब्द पाळते, वगैरे, वगैरे." तर इवा स्माईल करत बघत असते आणि थोडी लाजत पण असते. कबीर मस्त इवाला ऑब्झर्व्ह करत असतो, लाइक इवाची नर्वसनेस आणि निवित इवा कसे एकमेकांना मध्ये-मध्ये बघायचे, स्माईल करायचे ते. देन ललितभाई विचारतात, "बेटा तू नक्की काय काम करते?" तर इवा सांगते, "मी मार्केटिंगमध्ये काम करते अंकल, एस-टी मार्केटिंग कंपनीमध्ये." तर हेतल बोलतात, "अरे वाह! आणि नेव्हीचा प्रोजेक्ट पण तूच हँडल करतेस ना?" तर इवा बोलते, "हो आंटी." देन ललितभाई विचारतात, "आणि तुझे पप्पा काय करतात?" तर इवा सांगते, "पप्पा बी-एम-सीमध्ये आहेत आणि मम्माचा स्नेहल टिफिन सर्व्हिसचा बिझनेस आहे." अच्छा. नेक्स्ट पार्ट इज कमिंग सून गाईज. सो पार्ट 13 मध्ये बघणार आहे आपण आता पुन्हा कोण कोणाला काय-काय विचारतात आणि पुन्हा काय-काय बोलणं होतं आणि निवित इवाला पुन्हा एकमेकांविषयी काय-काय वाटतं आणि स्टोरीमध्ये पुन्हा पुढे काय बघायला मिळेल तेही बघू. रायटर आणि एडिटर शुभ वासेकर. अहो!